माध्यमातून आंदोलन उभं केलं. हे आंदोलन देशासाठी केले, राज्यासाठी नाही, मुंबईसाठी. म्हणजे एक देशाला शिक्षण कुठे आणि शिक्षणासाठी झालेलं नुकसान, शिक्षणावर झालं अत्याचार आणि युवकांवरती झालेले अत्याचार ते वाचा फोडण्याचं काम या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. विद्यार्थ्यांनी सुरू केलेलं आंदोलन हळूहळू राजकीय पक्षाकडे वळतंय का, असा अनेकांचा प्रश्न आहे. तुम्ही त्याच्याकडे कसं बघताय? सर, कुठे राजकीय पक्ष दिसतो तुम्हाला? इथे दिसतो तो फक्त तिरंगा, इथे दिसतो तो फक्त युवक. राजकीय पक्ष उतरते कशासाठी? माझ्यातल्या कुटुंबाच्या मुलासाठी, माझ्या असलेल्या भावासाठी, माझ्या असलेल्या मुलीसाठी. हे राजकीय पक्ष त्याच्यासाठी उठले. कुठच्या राजकीय पक्षांनी याची दखल घेतली? आज शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात पहिली ठिणगी पडली असेल तर शिवाजी पार्कच्या इथून पडलेली आहे. ही महाराष्ट्राला गेलेली समाज आहे, महाराष्ट्राच्या माध्यमातून दिल्लीला गेलेली पोच आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री एक व्हिडिओ दाखवला. त्यांनी देशाशी संबोधित केलं आणि आज दुपारी JP नड्डा यांनी सोनम वांगचुक यांची भेट घेतली. सोनम वांगचुकनी 3 प्रश्न सांगितले. या 3 प्रश्नांची उत्तरं 2 प्रश्नांची उत्तरं मान्य झाली, पण जो तिसरा आहे इस्तीफा द्या, ज्याच्यासाठी हे आंदोलन होतंय, आता या आंदोलनाची दिशा काय असेल? कारण ज्यांनी हे आंदोलन उभं केलं होतं त्यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे आणि दुपारीच अभिजित दिपके यांनी सांगितलं की व्यासपीठावरून सगळ्यांना संबोधित असं केलेलं की आज रात्रीपर्यंत काँग्रेस जनता पार्टीचे जे काही प्रमुख सदस्य आहेत त्यांना अटक होण्याची तीव्र शक्यता आहे. मग हे आंदोलन आता पुढे कसं जाईल? सर, आंदोलन फक्त उपोषण सोडण्याचं झालेलं ना, मागे घेण्याचं नाही ना. आंदोलन आज बघितलं ना तुम्ही, लोक म्हणजे युवा पिढी कशी कथा रोडवरती उतरलेली आहे. हे भविष्य आज रोडवरती उतरलंय. यांना जर आतमध्ये टाकत असेल त्यांच्याबद्दल आमच्या आतमध्ये जाण्याची तयारी आहे. आणि भविष्य आमचं फ्युचर आहे. आमच्या कुटुंबातली मुलं असू दे, माझी बहीण असू दे, भावंड असू दे, काही किंवा माझ्या कुटुंबाचे शेजारी राहणारे लोक असतील, हे माझ्यासाठी महत्वाचे आहेत. जर त्याच्यासाठी आतमध्ये जायची वेळ आली तर आमची तयारी आतमध्ये जाण्याची. आम्ही आज बघितलं की गांधींचे पंटू सुद्धा आज या तुषार गांधी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. हो, नक्कीच ना. त्यांना पण शेवटी गांधींचा लढा हा देश जाणतो, जग जाणतो. त्यांच्या माध्यमातून हा लढा चाललेला आहे. या लढ्याला ते सोबत येण्याचं त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याला सोबत घेऊन आम्ही देखील जाणार.